चोपडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सलग पाऊस असल्याने शेतात मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतातील ओलाव्यामुळे मशागत करता येत नव्हती। परंतु सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतातील मशागत करण्यामध्ये शेतकरी राजा मग्न दिसत आहे। शेतामध्ये कोणी खत देताना दिसत आहे, तर कोणी कोळपणी करताना दिसते, तर कोणी फवारणी करताना दिसत आहे। चोपडा तालुक्यात पिकांना लाभदायक पाऊस पडला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे। 1-2 दिवस पावसाने जर उघडीप दिली तर शेतकऱ्यांना शेतातील मशागत करण्यासाठी वेळ मिळेल। त्यामुळे आता 1-2 दिवस पाऊस आला नाही तर मग शेतातील मशागत करण्यासाठी शेतकरी नियोजन करतील व शेतातील अंतर मशागत करण्यामध्ये शेतकरी सगळ्याकडे मग्न दिसतील। आता शेतात शेतकरी अंतर मशागत करण्यात मग्न दिसत आहेत। सध्या तर आम्ही आता मका पेरलेला आहे। तरी तर मका 4-5 दिवसापासून पाणी चालू होतं सतत कंटिन्यू। तरी आज देवाने थोडीशी मोकळी दिलेली आहे। त्या हिशोबाने आम्ही आज खत मारणे वगैरे चालू आहे। त्यानंतर कसं आता कोळपणी बाकी आहे मारे, परत पुन्हा त्या पाणी अंको देवा आला तर अजून नुकसान होऊन जाईल। पाऊस जर आला तर मग मशागत होणार नाही। खत मारणे तर आवश्यक आहे, कोळपणी बी आवश्यक आहे एकदम। देवाने 2-3 दिवस उघडी दिली तर मग तर कंटिन्यू आमचं चालू राहील बुवा। आता शेतात मशागत होऊ शकते बुवा। नाहीतर ही जवळजवळ माझ्याकडे 1 जमीन आहे, 4 बिघा पूर्ण मका आहे। आता त्यात खत मारणं चालू आहे सध्या तरी। आता बघू आता संध्याकाळपर्यंत काय त्याचं काय नाही। मका लावलेला आहे, काही मूग आहे। आता पाऊस आता थोडा बंद झालेला आहे, त्याच्यामुळे आता कोळपणी सुरुवातला झालेली आहे। सततचा पाऊस सुरू होता। हा, सततचा पाऊस सुरू असल्यामुळे पिंगटपणा पिकांनी धरलेला आहे आणि वाप नसल्यामुळे मग वापा असल्यामुळे पिंगटपणा पकडतोय ना। त्याच्यामुळे मेहनत नाही होत नाही शेतांची। पिकाची मेहनत झाली, खत मूत झालं ते फळकतो पीक। बरोबर। आता पावसाने आता एकदम गारगार झालेला आहे पाऊस, एकदम आता शांत थोडस माझे देवाला प्रार्थना आहे। काही दिवस विश्रांती आहे म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या मशागतला सौड भेटून जाईल, पीक पाण्याला चाल भेटून जाईल। बरोबर। किती दादा आपलं हे क्षेत्र? हे 5 बिघे सर। लोकनायक न्यूज